नमस्कार मित्रों, आज आपण हेल्पिंग वर्ब अँड मेन वर्ब यामधला फरक पाहणार आहोत. हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब यामध्ये नेमका कोणता फरक आहे? तसा मराठीमध्ये जर अर्थ काढायला गेलो आपण, त्या हेल्पिंग वर्बचा अर्थ होतो सहाय्यकारी क्रियापद. याचा अर्थ काय होतो? सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद. तर मेन वर्बचा अर्थ होतो मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापद. आता हे शब्द आपल्या परिचयाचे आहेत की हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, मेन वर्ब म्हणजे काय. कधी कधी आपण पाहिलेही असाल, परंतु याचे उदाहरणं पाहणं गरजेचं आहे आपल्याला की नेमकं हे कसे आहेत, किंवा आपण नेमकं कोणत्या शब्दाला हेल्पिंग वर्ब म्हणायचं, कोणत्या शब्दाला मेन वर्ब म्हणायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. आता आपण आधी हे बघू हेल्पिंग वर्बचे उदाहरण. हेल्पिंग वर्ब कोणकोणते आहेत? आपल्याला आज हेल्पिंग वर्ब असेच घ्यायचे की जे मुख्य क्रियापदही असतात आणि हेल्पिंग वर्बसुद्धा असतात. म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाचंही काम करतात आणि मुख्य क्रियापदाचं सुद्धा काम करतात. ओके, आता बघा याचे आपण एक्झाम्पल्स बघू. एक्झाम्पल्स आता बघा, टू बीची रूपे कोणकोणती आहेत? ॲम, इज, आर, वॉज आणि वेअर. ओके, नंतर बघा टू हॅवची रूपे कोणकोणती आहेत? टू हॅवची रूपे कोणकोणती आहेत? हॅव, हॅज आणि हॅड. नंतर टू डूची रूपे कोणती आहेत? डू आहे, DOES डज आहे आणि डीड आहे. हे बघा, ह्याचे आता आपण इथे 3 प्रकारचे दिलेले आहेत. या ठिकाणी बघा टू बी, आपण कलर थोडा वेगळा देऊ समजायसाठी आपल्याला. टू बी, टू हॅव आणि टू डू. आता हे 3 जे प्रकार आपण घेतले, टू हॅवची रूपे, टू बीची रूपे आणि टू डूची रूपे, यावरून आपल्याला समजेल की नेमके हेल्पिंग वर्ब्स कशाला म्हणायचं आणि यामधली मुख्य क्रियापदं कोणती आहेत किंवा मेन वर्ब्स कोणते आहेत. आता ॲक्च्युली या तिन्ही याचा वापर आहे. तिन्हीमधले जेवढे शब्द आहेत तेवढे हे दोन्ही गोष्टीचं काम करतात. ते मुख्य क्रियापद पण आहेत आणि सहाय्यकारी क्रियापदसुद्धा आहेत. आता तुम्हाला काय उदाहरणं समजून सांगतो मी. 2 उदाहरणं या ठिकाणी देतो मी. बघा, शी इज गुड हे पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य शी इज प्लेइंग वेल. शी इज प्लेइंग वेल. आज मी थोडं लॅपटॉपवर तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. शी इज गुड अँड शी इज प्लेइंग. आता याच्यामध्ये बघा, या ठिकाणी पण इज वापरलेला आहे. ओके, आणि या ठिकाणी सुद्धा इज वापरलेला आहे. परंतु या एका वाक्यामध्ये एक हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलेला आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये मेन वर्ब म्हणून वापरलेला आहे. तर हे समजायचं कसं? सहज आणि साधा आणि सोपं आहे. ज्या वेळेला दिलेल्या टू बीच्या रूपासोबत, म्हणजे दिलेल्या या एवढ्या शब्दासोबत एखादं मूळ क्रियापद नसेल, अरे गुड शब्दाला गुड इज अन ॲडजेक्टिव्ह. ओके, शी इज गुड. In this sentence, good is an adjective, not verb. Therefore, this is has been taken here as a main verb. Main verb. Okay, and in the second sentence, there is आहेच, परंतु along with is there is a main verb playing, ing form of play. म्हणून क्रियापदाचं या ठिकाणी मूळ रूपसुद्धा आहे. म्हणजे प्लेला आय एन जी यूज केला आपण, म्हणजे प्ले हे मेन क्रियापद आहे. मग ज्यावेळेस अशा मेन क्रियापदासोबत
वरचे म्हणजे या तिन्हीमधले कोणतेही रूप येत असतील त्यावेळेला याला आपण म्हणतो सहाय्यकारी क्रियापद. याला आपण म्हणतो सहाय्यकारी क्रियापद, हेल्पिंग वर्ब म्हणतो आपण याला. ओके, तर हे झालं हेल्पिंग वर्ब. म्हणजे खालच्या वाक्यामध्ये आपण हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलेलं आहे. हेल्पिंग वर्बला आपण ऑक्झिलरी वर्बसुद्धा म्हणतो, परंतु या वरती दिलेल्या या सगळ्या हे बघा, हे तिन्ही जे दिलेले प्रकार दिले आहेत, टू बीचे ॲमेज आर वॉज वेअर, नंतर हॅवचे हॅव हॅज हॅड, टू डू डू डज डीड, हे सगळे जे आहेत ना ते सगळे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब म्हणून म्हणतो आपण त्याला, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. म्हणजे ऑल दीज above mentioned forms are called auxiliary primary auxiliary verb आपण याला म्हणतो. हे वरचे जे सगळे दिसतात याला आपण काय म्हणायचं, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स. आणि इतर भाषेमध्ये दुसऱ्या शब्दात त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो. म्हणून हेल्पिंग वर्ब कशाला म्हणायचं, ज्या वेळेला याच्यासोबत इकडे समोर म्हणजे किंवा त्या वाक्यामध्ये जर मूळ क्रियापद असेल, मेन व्हर्ब्स येत असतील, अशा वेळेला ते कोणते होतात, हेल्पिंग वर्ब होतात. आता उदाहरणार्थ बघा, ज्या वेळेस एक उदाहरण आणखी देते तुम्हाला समजून सांगण्यासाठी. राम वॉज गोइंग टू स्कूल. राम वॉज गोइंग टू स्कूल. आता याच्यामध्ये बघा, हा जो वाज शब्द दिलेला आहे, त्याच्यासोबत ऑलरेडी एक क्रियापद दिलेलं आहे, गोचं ING फॉर्म गोइंग दिलेला आहे. ओके, मग अशा वेळेला काय होते की हा जो शब्द आहे तो काय बनतो, हेल्पिंग वर्ब बनतो. म्हणजे वाज या क्रियापदामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे, तर काय, वाज आहे. ओके, आता हे झाले एक उदाहरण. आता आपण दुसरं उदाहरण बघू. नंबर 2चं एक्झाम्पल बघू आपण. अश्विनी वॉज व्हेरी ऑनेस्ट. ओके, आता यामध्ये बघा वॉज शब्द यूज केलेला आहे आपण. ओके, वॉज यूज केला आपण, परंतु याच्यानंतर डायरेक्ट क्रियापद नाही. व्हेरी ऑनेस्ट या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. आता या ठिकाणी वॉज हा शब्द टू बी फॉर्म आहे. कशाचं, टू बीचं रूप आहे. बघा या ठिकाणी टू बीचं रूप आहे वॉज, परंतु या ठिकाणी वॉज या शब्दानंतर कोणत्याही प्रकारचं मूळ क्रियापद नाही आलेलं आहे. मग अशामुळे याला आपण काय म्हणायचं, मेन वर्ब म्हणायचं. म्हणजे थोडक्यात ज्या वेळेला टू बीच्या रूपासोबत, टू हॅवच्या रूपासोबत, टू डूच्या रूपासोबत मेन क्रियापद येत नाही, तोपर्यंत ते मूळ किंवा मेन क्रियापद असतं. आणि जर टू बीच्या रूपासोबत मेन क्रियापद आला तर ते सहाय्यकारी क्रियापद बनतं. आता बघा, आणखी तुम्हाला 1-2 उदाहरण सांगू. बघा या ठिकाणी मी एक वाक्य लिहितो, शी हॅज अ बॅग. हे एक वाक्य आहे, शी हॅज completed her homework. हे बघा, इथे आपण 2 वाक्य दिलेले आहेत, शी हॅज अ बॅग आणि शी हॅज कम्प्लिटेड हर होमवर्क. आता याच्यामध्ये बघा हा एक हॅज शब्द दिलेला आहे. ओके, आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा हॅज शब्द दिलेला आहे, परंतु या हॅज नंतर मेन क्रियापद आलं नाही आणि या ठिकाणी क्रियापद आलेलं आहे. म्हणजे एक क्रियापद आपल्याला इथे दिसते. पहिल्या वाक्यामध्ये ह्याच्यानंतर डायरेक्ट नाऊन आलं आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ह्याच्यानंतर काय आलं, क्रियापदाचं तिसरं रूप आलं. म्हणजेच पहिल्यामधला हॅज जो आहे तो काय असेल, मग या ठिकाणी मेन वर्ब म्हणून वापरलेला आहे, मेन वर्ब. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जो हॅज यूज केलेला आहे हा कोणता असेल, मग हेल्पिंग वर्ब म्हणून असेल, हेल्पिंग वर्ब. ओके, व्हेरी सिम्पल. व्हेनेवर देर इज no main verb in the sentence, only there is to be forms, to have forms or to do forms, that time such types of words
बिकम्स मेन व्हर्ब. ज्यावेळेस मुख्य क्रियापदं नसतात त्यावेळेस ते सहाय्यकारी क्रियापदं म्हणून गणले जात नाहीत, त्याला मूळ क्रियापद म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी कंप्लीटेड शब्द दिलेला आहे. कंप्लीटेड हे मूळ क्रियापद आहे, म्हणून हे कोणतं असेल त्याला मदत करणारं क्रियापद असेल, हेल्पिंग व्हर्ब असेल. म्हणून याला आपण सहज समजण्यासारखं असं आहे की दिलेल्या, बघा हे जेवढे तुम्हाला शब्द इथे दिसतात लाल कलरमध्ये, या शब्दानंतर जर डायरेक्ट क्रियापद नाही आलं तर हे सगळे मेन क्रियापदाचं काम करतात. म्हणजेच या वाक्यामध्ये या हॅजने मेन क्रियापद काम केलं. कसं? जवळ असणे, हॅजचा अर्थ काय? जवळ असणे. शी हॅज अ बॅग, जवळ एक बॅग आहे. मग या हॅज शब्दाने ते मेन क्रियापद बनतात. आणि दुसऱ्यामध्ये शी हॅज कम्प्लिटेड हर होमवर्क, तिने तिचे होमवर्क पूर्ण केले आहे. म्हणून हा हॅज या मेन क्रियापदाच्या आधी आल्याने हा हेल्पिंग व्हर्ब बनतो. ओके, आता तुम्हाला सगळी उदाहरणं सांगायची काही गरज नाही, कारण की ॲम इज आरची उदाहरण तुम्हाला कदाचित माहीत असतील. फॉर एक्झाम्पल, आय एम गोईंग, शी इज गोईंग, दे आर गोईंग, आय वॉज गोईंग, दे वेर गोईंग. असे आपण कोणत्याही प्रकारचे वाक्य यापासून तयार करू शकतो. नंतर बघा, ह्यामध्ये पण पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भूतकाळामध्ये आपण याचा उपयोग करतो हेल्पिंग व्हर्ब म्हणून. नंतर डू आणि डज आणि डीड याचा उपयोग बघा कसा होतो. आता डू आणि डजचे उदाहरण घेऊ आपण. डू आय गो देअर, डू आय गो देअर, मी तेथे जातो का? ओके, क्वेश्चन मार्क. दुसरं वाक्य आहे, डज शी प्ले क्रिकेट? क्वेश्चन मार्क. डज शी प्ले क्रिकेट. आता याच्यामध्ये बघा, डू शब्द दिलेला आहे, या ठिकाणी डज शब्द दिलेला आहे, परंतु या वाक्यामध्ये गो शब्द आलेला आहे आणि या ठिकाणी प्ले आलेला आहे. म्हणून हे जे दिलेले शब्द आहेत यामधले हे काय बनतील? हे बनतील हेल्पिंग व्हर्ब, कारण की हे मेन मूळ क्रियापदाला मदत करणारे आहेत. मूळ क्रियापदाला मदत करणारे हे शब्द आहेत. म्हणून हे दोन्ही वाक्यामध्ये आपल्याला असं समजेल की हे काय आहेत? हेल्पिंग व्हर्ब आहेत, हेल्पिंग व्हर्ब्स आहेत. मग याचा वापर मूळ क्रियापद म्हणून कधी होतो? याचा वापर मूळ क्रियापद म्हणून कधी होतो? तर बघा, याचे उदाहरण बघू आपण. शी डज होमवर्क, शी डज होमवर्क. दुसरं, आय डू स्टडी. ओके, देन शी डीड हर होमवर्क. हे तीन वाक्य बघा. या तिन्ही वाक्यामध्ये डू डज आणि डीडचा उपयोग आपण मेन व्हर्ब म्हणून केलेला आहे. मेन व्हर्ब म्हणून केलेला आहे. बघा कसा, हा डज शब्द आहे. डज शब्दाच्या नंतर होमवर्क हा शब्द काय म्हणून घेतलेला आहे? नाऊन म्हणून घेतला. नंतर डू शब्दाच्या नंतर स्टडी हा शब्द नाऊन म्हणून घेतला आपण. हे सगळं आपण नाऊन म्हणूनच घेतलेलं आहे, कारण की हर या ठिकाणी आपण सर्वनामच म्हणून. नंतर याला ऑब्जेक्टिव्ह फॉर्म ऑफ सब्जेक्ट म्हणतो आपण. आणि होमवर्क हे नाऊन म्हणून घेतलं. म्हणजे या डज, डू आणि डीडच्या नंतर कोणत्याही प्रकारचं मेन क्रियापद आलं नाही, म्हणून त्याला आपण हे सगळे जे वाक्य लिहिलेले आहेत हे मेन व्हर्ब असतील असं समजायचं. सगळे जे वरील वाक्य आहेत त्याच्यामध्ये जे शब्द आहेत मेन व्हर्ब्स म्हणून यूज केलेले आहेत. मेन व्हर्ब डज, डू आणि डीड हे तिन्ही मेन व्हर्ब म्हणून यूज केलेले आहेत.